फोटोमध्ये दिसणारी ही महिला पहा. या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे, कारण हिने महिला असून सुद्धा इतर महिलांच्या बाबतीत वाईट कृत्य केले. तिच्या घरावर देखील पोलिसांनी छापा टाकलाय. अनेक गोष्टी पोलिसांनी तिच्या घरातून हस्तगत केल्या. या महिलेचा कारनामा ऐकून तुमचाही संताप अनावर होईल. एका पीडित महिलेच्या धाडसामुळे एक भयंकर आणि धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं. बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवलं जायचं आणि त्या माध्यमातून अंडाशयांची तस्करी केली जायची. याबाबत बदलापूर पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर दलालांच्या मुसक्या आवळायचं काम जे आहे ते पोलिसांनी केलंय. आणि विशेष म्हणजे यामध्ये 3 महिलांचा सुद्धा समावेश आहे. एकंदरीतच या रॅकेटमध्ये आणखी किती महिला बळी पडल्यात याचा तपास सध्या पोलीस करतायत. मात्र जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आतापर्यंत जवळपास 300 महिला या रॅकेटमध्ये पीडित झालेल्या आहेत. बदलापूरमधील अशाच एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. माहिती मिळाल्यानंतर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर एकंदरीतच पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीनं तपास सुरू केला. त्यानंतर जुवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगर मधील साथीदार अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे अशा तिघींनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. या तिघींनाही 25 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बदलापूरच्या जुवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिनं गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ होण्यासाठी जे इंजेक्शन्स लागतात त्यांचा साठा सुद्धा घरामध्ये ठेवला होता. गरजू महिलांना पैशाचं आमिष ती दाखवायची आणि त्यांना हे इंजेक्शन्स ती देत होती. इतकंच नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील ती करून घ्यायची. गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही IVF सेंटरमध्ये पाठवायची. तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं आणि त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिच्या ज्या 2 साथीदार महिला होत्या त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. गाडेकर हिच्या घरावर देखील छापा मारण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रमाणपत्र, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्र जी आहेत ती पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी महिलांची बेकायदेशीरपणे सोनोग्राफी करण्यात आली, ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांची अंडाशय काढण्यात आली, या सर्व ठिकाणांवर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. बदलापूर शहरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि मोठं जे रॅकेट आहे ते समोर आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये अनेक काही धक्कादायक खुलासे होतात का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.